ह्या सगळ्या वास्तू ज्या आहेत ना ह्या बारो म्हणजे काय, ह्या सगळ्या पायऱ्या ह्या खूप राजे लखुजीराव जाधव यांची समाधी. 1, 2, 3, 4. हे गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आणि हो, माझा कालचा ब्लॉग कसा वाटला नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि अजून तुम्हाला सिंदखेड राजामध्ये कुठल्या कुठल्या वास्तू बघायच्या आहेत त्याही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तसं मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आज आपल्यासोबत आपले नवीन संवाददाता आहेत पवन सेठ, आणि इकडे आहे माझी मैना. सो गाईज, तर आत्ता आम्ही मस्त चिकनवर जबरदस्त ताव मारून गावठी चिकन खाल्ले. आम्ही गावठी चिकन एवढं पळत पळत पकडले नाही ह्या लोकांनी. अरे दे कोंबडा एकीकडे, आमची पोरं पळत आहेत दुसरीकडे. मी तिकडे गेली नाही. जर मी तिथे गेली असती ना तर तुम्हाला मी पूर्ण शूट करून दाखवलं असतं की आम्ही कसा तो कोंबडा पकडला आणि कसं तो टोपामध्ये टाकला. असो, मस्त जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघालोय जिजाऊंचे जे हे आहेत तलवार भाला सगळं वस्तू संग्रहालय आपण बघायला जाणार आहोत. तर चला, आता आम्ही आलोयच आहे बसस्टँडच्या इकडे. चला आता आपण जाऊया डायरेक्ट वस्तू संग्रहालयामध्ये. ओके पवन साहेब? ओके, दंडना. आत्ता आम्ही पोहोचलोय वस्तू संग्रहालयामध्ये. हे आत्ता नवीन झालेलं आहे, मी दाखवते तुम्हाला. वस्तू संग्रहालय हे आत्ता नवीन झालंय. त्या अगोदर इथे होता हा काळा कोट. त्याचं नाव होतं, याचं नाव आहे. ही अख्खी भिंत, खूप मोठी भिंत होती. कुठपर्यंत माहिती आहे? आपलं हे ना बारव, त्या बारवापर्यंत तिकडे भरपूर मोठं अशी ही हा काळा कोट आहे. हे पण जिजाऊंच्या राज्यातलंच आहे, त्याच्या अगोदरचं. चलो, तर चला जाऊया आता आपण आतमध्ये. ॲक्च्युली मी तुम्हाला बोलली ना काळा कोट, तर हे जसं अगोदर कंपाऊंड बनवतात ना तसं त्या राज्यामध्ये हा पूर्ण कोट पूर्ण भिंत उभारली होती. आणि ही जी रिकामी जागा दिसते इथे किल्ला बनवायचा होता, पण तो किल्ला काळांतराने तो किल्ला काय होऊ शकला नाही. त्यामुळे उरल्या फक्त ह्या भिंतीच उरल्या होत्या. ह्या ज्या पाठीमागं तुम्हाला दिसत आहेत ना, हे फक्त हे भिंती राहिलं. आणि हा कलर याचा काळा होता म्हणून याला नाव पडलं काळा कोट. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. आम्ही आत्ताच बाहेर आलो आहे वस्तू संग्रहालय बघून, पण इथे काही प्रोटोकॉल्स आहेत त्यामुळे आम्हाला आतमध्ये काही शूट ह्या काकांनी करू दिलं नाही. आपण त्यांना पण नाही दोष देऊ शकत, कारण त्यांच्याकडे तेवढे नियम सांगितलेले आहेत. त्यामुळे गाईस बघा, तर आता आपण वस्तू संग्रहालयाच्या बाहेर आलोत. आणि हे जे तुम्हाला सगळे मूर्त दिसतात, इडली बनवत नाही बावळ्याची, तिखट वाटायचं आहे बावळट, मसाला वाटायचा आहे ते इडली म्हणजे आजच्या हल्ली त्यात इडलीच बनवतात ना रे. त्या लोकांना इडली शब्द तरी माहित होता का? हे बघा, हे सगळे जे तुम्हाला दिसतात ना, चिरा नाही, जांबा. काय लाल जांबा हा चिरा आहे. जातच आहे. कोणता चिरा आहे? हे एक दगडातून केलेला आहे ना, चिराचं दगडांचं. हे जे बुद्धिझम मधलं जे भगवान गौतम बुद्धाचे केस आहे, पाहू शकते पाहू शकता तुम्ही गाईस. तुम्ही इतिहासात इतिहासाची बुद्धिस्ट नाही, जैनचे आहेत. नाही, हा जो भाग आहे हा जैन मध्ये येतच नाही. बुद्धिझम मध्ये दाखवलं मी तुम्हाला दाखवतो ना. जैन आणि महावीर आणि हे दोघं पण त्याच्यात त्या हे आहेत ना, नेकेड मूर्त्या आहेत त्या सगळ्या. तर बुद्धिझमची मी तुम्हाला दाखवतो, त्यातली मूर्ती हीच दाखवतो मी तुम्हाला. गाईड जरा प्रॉपर गाईड करा आम्हाला. तेव्हा ही गौतम बुद्धाची त्यानंतर हो ना. तर मूर्ती हा महावीरच्या मूर्त्या बनवलेल्या नाही, मूर्त्या नाही, मूर्त्या गौतम बुद्धाच्या जगात बुद्धीच्याच मूर्ती. हे अशोकाच्या काळात तिथून मूर्त्या सुरू झाल्या. मूर्त्या बुद्धिझम मधून सुरू झालेल्या आहे. आणि या पादुका कुणाच्या आहेत? ते आपल्याच हा? याच्या इथं याच्यात दाखवलेलं अशोक काय म्हणते, अशोक सम्राटच्या काळातल्या पादुका, त्याच्या टायमावरच पादुकाचे ते कॉपी पेस्ट आहे. त्यांना हे नव्हतं. हे म्हणजे धर्माची जी दाखवायचं त्यांना. सो गाईज, आता आम्ही आलोय निळकंठेश्वर बारो म्हणजे काय, प्लीज कुणाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा बारो म्हणजे काय. तर आपण आता चाललोय बारो बघायला.
बापरे काय रे, हा 12 झाला. अरे रे 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 शी. एवढाच घे. हे तिथे हे पिंड्या काय महादेव. हे बस गाईस, हा 12 म्हणजे काय, ह्या सगळ्या पायऱ्या ह्या खूप खालपर्यंत आहे. म्हणजे इतका खोल आहे ना, हा भरपूर खोल आहे. केला देवाची भक्ती असावी पण अन्नाचा नाश नसावा ना. हे काय आहे, हे शनिदेव माझा देश बिन डोक्याचा बाजार तेल खाली टाकेल. हे स्वतः वाहिले तो देव पण दिसत नाही, ते तेल एवढं टाकले लोकांनी. एकट्यापेक्षा थोडस गरीबाला द्या ना. आपल्याला मान्य आपलाच माणूस आहे असला हा. यो मॅन. चला गाईज, आता आपण आतमध्ये जाऊया. म्हणजे महादेवाचं दाखवतो तुम्हाला. थोडं व्यवस्थित सांगा म्हणजे आपल्या फॉलोअर्सला कळेल आपण कुठे आलोय, काय आलोय. हे बघू शकताय, हे महादेवाचं मंदिर. ते पिंड वगैरे बघू शकता. त्या काळातले शिडी पण होती आणि परत हे पण होतं तिथं पायऱ्या याच्या दगडाच्या. इथे थांबायला. आता साला किती इंजिनियर लावला तरी बिल्डिंग पडते. थंड किती वाटतं म्हणा. उन्हाळ्यात बी थंड असते. हा ना. आता बंद केलं तर सगळे काय बाबाजी बघत होते. थांबा. इथून काढ श्रमात जवळून तवा येईल क्लिअर. आम्ही आलोय लखोजीराव जाधव यांच्या समाधीकडे. इकडे तुम्हाला मी लखोजीराव जाधवांची सुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्या अगोदर इथे एंट्री करतायत. येण्या अगोदर पहिले इथे एंट्री करायची आणि त्यानंतर आतमध्ये जायचं. चला जाऊया आता आपण आतमध्ये. मी जेव्हा मागच्या वेळेस आली तेव्हा इथे काहीच नव्हतं, पण आता इथे बऱ्यापैकी रिन्युएशनचं काम चालू आहे. जरा फोटो खिचेंगे. इकडे आमचा गाईड करायचं सोडून पहिले स्वतःचे फोटो काढत आहे. राजे लखोजीराव जाधव यांची समाधी. हे बघू शकताय, इकडे महादेवाची पिंड आणि हा बाहेर रस्ता बंद केलेला आहे. इकडे लखोजीराव जाधवांची समाधी आहे ना, म्हणजे खाली त्यांना हे केलेलं आहे ना. खाली आणि त्याच्या त्यांची समाधी आहे आणि वरती पिंड आहे. पिंड ठेवलेली. हे बघू शकताय, राजे लखोजीराव जाधव यांची समाधी. इसवी सन 1629. त्यांचा आम्ही आज ते बघायला जाणार. आज आम्ही दौलताबादला जाणार होतो, पण काही तांत्रिक बिघाडीमुळे आम्ही गेलो नाही. पण आम्ही नेक्स्ट टाइम नक्की जाऊ. नेक्स्ट टाइम नाही उद्या. आणि ही आहे दत्ताजीराव यांची समाधी. त्यांचा भाऊ. असे इथे 5 समाध्या आहेत. 5 म्हणजे लखोजीराव जाधव. हा वटवाघूळ. इथे वटवाघूळ पण आहेत गाईस. अचलोजीराव ही यांची समाधी आहे. अचलोजीराव हे जे 5 आहेत यांना दौलताबादमध्ये एका रूममध्ये त्यांचा खून करण्यात आला होता. कट कारस्थान करून त्यांचा खून करण्यात आला होता आणि रातोरात त्यांना दौलताबादवरून ही तिसरी समाधी रघोजीरावांची. रातोरात त्यांना दौलताबादवरून सिंदखेड राज्यात आणलं होतं. गाईज हा इतिहास खूप महत्त्वाचा आहे जो आपल्या सगळ्यांना माहिती असला पाहिजे. ही 4थी समाधी यशवंतराव यांची समाधी ही आतमध्ये आहे.
अंधार भरपूर आहे. आतमध्ये फक्त पिंड ठेवली त्यामुळे मी तुम्हाला आतमध्ये नाही दाखवत. अंधार भरपूर आहे. राजे लक्ष्मीरावांचे समान. जस्ट समाधीच्या बाहेर आहे आणि हलका हलका पाऊस पण यायला लागला. आणि माहित आहे किती वाईट लखुजीराव जाधवांना किती कट कारस्थानं केली आणि तिथे त्यांचा खून करण्यात आला त्या 5 जणांचा. आणि रातोरात त्यांना दौलताबादवरून सिंदखेड राज्यात एका रात्रीमध्ये ते घेऊन आले. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्या नवीन पिढीला कसलं काहीही पडलेलं नाही. किती मोठी खंत आहे ना ही. चला आता आपण जरा दुसरीकडे जाऊया. जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा ही अशी जमीन होती आणि आता हे जेव्हा खोदलंय तर हे आतमध्ये बघा हे इतकं आहे. काय रे पोपट आहे. आपलं स्वागत करण्यासाठी आलं. हां. आणि आता हे खोदकाम केलंय तर हे इतकं निघालंय. आता याच्यापेक्षा हे अजून किती खाली असेल ते विचार करा. बघण्यासारखं किती काय असतं ना आपल्या महाराष्ट्रामध्येच, पण आपण हे सगळ्या गोष्टी बघत नाही. तर तुम्ही बघू शकता आम्ही आलोय आता सध्या अथर्व सुपर मार्केटमध्ये. माझा ढाण्या वाघ इथे जॉब करतोय आणि आम्हाला त्याच्याकडेच जायचंय. खूप मोबाईल घ्यायचा आहे. तर आम्ही आता बघू शकताय तुम्ही आम्ही आता पोहोचलोय त्याच्या धन्यवादाच्या पिळात. गाईज बघू शकताय हे बघू शकताय तो आलाय आम्हाला बघून. आलो आम्ही वर येतो. मोबाईल घ्यायचा येतोय बघू शकताय. या सो गाईज ते बघू शकताय आम्ही आलोय आता अथर्व सुपर मार्केटला. हे आमच्या सिंदखेड राज्यातलं खूप मोठं मार्केट आहे. ते बघू शकताय सर्व मित्र सर्व परिवार आमचा सर्व आलेला आहे. हे बघू शकताय शेठ सुद्धा आहेत. हे बघा बोला काहीतरी. सो गाईज आपण आता भेटूया अथर्व सुपर मार्केटमधले एकदम हुनहार एम्प्लॉई प्रसंजित खरात. हाय गाईज, काय सर्व्हिस आहे आपल्याकडे जरा सांगा आम्हाला. तुम्हाला काय म्हणजे पाहिजे? आम्हाला म्हणजे आमच्या फॉलोअर्सला सांगा म्हणजे ते तुमच्याकडे येतील. आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे मोबाईल्स वगैरे आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळ्या आहेत आपल्याकडे. मोबाईल आहे सगळे म्हणजे त्या वस्तूंचे काय नावं आहेत. वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, मोबाईल आहे. त्यानंतर ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला जर हेडफोन्स वगैरे लागले ते पण आहेत आपल्याकडे. इयरफोन ओ थोडं समजून घ्या गाईज. आम्ही गावाकडचे आम्ही विदर्भामध्ये येतो. सो गाईज आपण सगळेच विदर्भामध्ये